पहिलीला असताना आहे ना माझे पप्पा वारले. माझे पप्पा दारू प्यायचे आणि घरी भांडणं करायचे. माझ्या घरची परिस्थिती अशी होती की म्हणजे असं घर आहे की जिथनं वरनं पाणी गळतं खालनं गुशी येतात. हे आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं स्नेहवन. नमस्कार, मी कौस्तुभ आणि स्टोरीज ऑफ महाराष्ट्राच्या या एपिसोडसाठी मी आलोय आळंदीच्या थोडं पुढं स्नेहवनला. दरवर्षी महाराष्ट्रात हजारो शेतकरी आत्महत्या करतायत, पण त्यांच्या परिवाराचं मुलाबाळांचं पुढं काय होतं आपल्याला माहित नाही. त्याचं एक उत्तर स्नेहवन मध्ये 2015 मध्ये वयाच्या 26व्या वर्षी IT जॉब सोडून स्नेहवनचं रोपटं लावलेल्या अशोक देशमाने सरांच्या धाडसामध्ये 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये आम्ही जवळपास एक रूम मध्ये 18 जण झोपायचे. आणि ह्या सगळ्या संघर्षामध्ये फक्त डोळ्यासमोर एक ध्येय होतं की आपल्याला गरीबाच्या मुलाचं शिक्षण थांबू द्यायचं नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली मुलं इथे आहेत आणि प्रत्येक जण सरांचा तितकाच लाडका. अनाथालय, आश्रमशाळा असे शब्द ऐकले की एक वेगळी इमेज तयार होते. पडक्या भिंती असतील, खाण्यापिण्याचे हाल असतील आणि शिक्षण आरोग्य तर विसरूनच जा. पण हे स्नेहवन आहे. जेव्हा फेरफटका मारायला निघालो तर अशा गोष्टी दिसल्या ज्या आम्हालाही कधी शाळेत बघायला भेटल्या नाहीत. मुलांना सुसज्ज व्यायामशाळा आहेत, 15,000हून जास्त पुस्तकांचं ग्रंथालय, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचं प्रॅक्टिकल एज्युकेशन भेटावं अशा लॅब्स आहेत. मुलांना गायन, नृत्य, वादन शिकता यावं यासाठी सेपरेट संगीत वर्गाच्या प्रयोगशाळा आहेत. परदेशातील शिक्षक शिकवायला येतात अशा ग्लोबल क्लासरूम आहेत. गिरगाईचं संगोपन केलेली कामधेनू गोशाळा आहे. डिजिटल असं संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. सोलार एनर्जी, बायोगॅस जनरेशन प्लांट आणि पॉली फार्मिंगच्या